Hello students, welcome our channel MK Tutorials. आज आपण डिस्कवरिंग मॅथ्स ई डेक ग्रेड 2 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 1 फाउंडेशनल न्यूमरन्सीचा प्रॅक्टिस झोन 6 पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. 1 क्वेश्चन नंबर 1 राइट द फॉलोइंग नंबर्स इन इन्क्रीजिंग ऑर्डर. म्हणजे काय? इन्क्रीजिंग ऑर्डर मराठीमध्ये त्याला चढता क्रम म्हणतात. चला तर मग सुरुवात करूया. नंबर आहे, पहिल्यांदा नंबर रीड करूया. 13, 18, 15 अँड 14. मग ह्याच्यामध्ये सुरुवातीला स्मॉलेस्ट नंबर कोणता आहे तो कम्पेअर करायचा. आता 13 आणि 18 ह्याच्यामध्ये स्मॉलेस्ट कोण आहे तर 13. परत 13 आणि 15 मध्ये कोण स्मॉलेस्ट आहे तर 13. आणि 13 आणि 40 मध्ये कोण हु इज स्मॉलेस्ट तर 13. मग फर्स्ट 13. नेक्स्ट आता राहिले हे तिघांमध्ये कंपॅरिझन करा. 18 स्मॉलेस्ट आहे का 15 स्मॉलेस्ट आहे तर 15. आणि 15 आणि 40 मध्ये हु इज स्मॉलेस्ट तर 14 येईल. आणि आता परत ह्या दोघांमध्ये हु इज स्मॉलेस्ट तर 15 अँड रिमेनिंग 18. ओके. चला तर मग आता बी कडे 23, 26, 22 अँड 29. आता ह्याच्या स्मॉलेस्ट कोण आहे तर 23 अँड 26 मध्ये पहिल्यांदा कंपॅरिझन करायची. 23 स्मॉलेस्ट. त्याच्यानंतर 23 अँड 22 ह्या दोघांमध्ये हु इज स्मॉलेस्ट तर 22. आणि 22 अँड 29 मध्ये हु इज स्मॉलेस्ट तर 22. चला तर मग फर्स्ट येणार 22. आता हा नंबर झाला. आता ह्या दोघांमध्ये परत एकदा कंपॅरिझन. हु इज स्मॉलेस्ट 23. परत 23 अँड 29 मध्ये कंपॅरिझन केलं तर हु इज स्मॉलेस्ट तर 23. आता राहिले 26 अँड 29 मध्ये हु इज स्मॉलेस्ट तर 26 अँड लास्ट 29. चला तर मग आता सी कडे बोलूया. 40, 80, 50 अँड 60 ह्याच्यामध्ये हु इज स्मॉलेस्ट. 40 आणि 80 मध्ये कोण स्मॉलेस्ट आहे तर 40. 40 आणि 50 मध्ये हु इज स्मॉलेस्ट तर 40. परत 40 आणि 60 मध्ये हु इज स्मॉलेस्ट तर 40. म्हणजे पहिला काय येणार 40. राहिले रिमेनिंग 3 नंबर्स मध्ये 80 और 50 कोण आहे स्मॉलेस्ट तर 50. 50 आणि 60 मध्ये कोण आहे स्मॉलेस्ट तर 50. तर इथे 50. आता रिमेनिंग 2 राहिलेत नंबर, त्याच्यामध्ये कम्पेअर करूया. 80 आणि 60 हु इज स्मॉलेस्ट तर 60 आणि नंतर रिमेनिंग लास्ट 80. क्वेश्चन नंबर 2 कडे वळूया. क्वेश्चन नंबर 2 राइट द फॉलोइंग नंबर्स इन डिक्रीजिंग ऑर्डर. आता डिक्रीजिंग, आता आपण पहिले इन्क्रीजिंग ऑर्डर केली, आता डिक्रीजिंग ऑर्डर करूया. फर्स्ट वन ए 35, 45, 96 आणि 68. आता ह्याला डिक्रीजिंग ऑर्डर म्हणजे काय तर उतरता क्रम म्हणतात. जे सगळ्यात आता मोठा नंबर पहिल्यांदा लिहायचा. तर आता सगळ्यात बिगेस्ट नंबर कुठला तो पाहायचा. 35 बिगेस्ट का 45 तर 45. 45 अँड 96 हु इज बिगेस्ट तर 96. 96 आणि 68 हु इज बिगेस्ट तर 96. तर फर्स्ट 96. आता परत 35 आणि 45 ह्या दोघांमध्ये हु इज बिगेस्ट तर 45. आणि 45 आणि 68 मध्ये हु इज बिगेस्ट तर 68. तर पहिल्यांदा 68. आता रिमेनिंग राहिले हे दोन. या दोन नंबर मध्ये हु इज बिगेस्ट तर 45 आणि त्याच्यानंतर 35. चला तर मग बी कडे बोलूया. हु इज बिगेस्ट शोधायचा ह्याच्यामध्ये. तर नंबर पहिल्यांदा रीड करूया. 48, 52, 98 अँड 73. आता ह्याच्यात त्यांना कम्पेअर करूया. 48 बिगेस्ट का 52 बिगेस्ट तर 52. आणि 52 बिगेस्ट का 98 तर 98. आणि 98 बिगेस्ट का 73 तर 98 बिगेस्ट. म्हणून पहिल्यांदा 98. नेक्स्ट आता कंपॅरिझन परत राहिलेल्या तिघांमध्ये. 48 बिगेस्ट का 52 तर 52. आणि 52 बिगेस्ट का 73 तर 73. इथे 73. रिमेनिंग 2 नंबर्स मध्ये कंपॅरिझन करूया. 48 बिगेस्ट का 52 तर 52. आणि लास्ट वन 48. म्हणजे बिगेस्ट टू स्मॉलेस्ट हा आपल्याला डिक्रीजिंग ऑर्डर असते. सी 27, 82, 36 अँड 41. आता ह्याच्यात कंपॅरिझन करूया. हु इज बिगेस्ट. 27 का 82 तर 82 हा बिगेस्ट आहे. 82 आणि 36 ह्यात कम्पेअर केलं तर हु इज बिगेस्ट तर 82. आणि 82 आणि 41 मध्ये हु इज बिगेस्ट तर 82. नेक्स्ट रिमेनिंग 3 नंबर्स मध्ये कम्पेअर करूया. 27 अँड 36 हु इज बिगेस्ट 36. 36 अँड 41
हु इज बिगेस्ट तर 41 आला. नंतर आता रिमेनिंग 2 नंबर्स 27 अँड 36. हु इज बिगेस्ट तर 36 आणि लास्ट 27. चला तर मग आता प्रॅक्टिस झोन 7 कडे वळूया. प्रॅक्टिस झोन 7. ऍड द फॉलोइंग. आता इथे ऍडिशन आहे. A1 3 + 3 6. पहिल्यांदा नेहमी वन्सच्याच टोटल करायचं आणि नंतरच टेन्स कडे वळायचं. ओके स्टुडंट्स. तर 3 + 3 6 अँड 2 + 1 3. नेक्स्ट B1 पहिल्यांदा वन्सची टोटल करूया. वन्स कॉलमची 6 + 1 किती होतात तर 7 आणि 3 + 3 6. परत वन्स आणि ह्याच्यात जर तुम्हाला नंबर्स काउंटिंग मध्ये प्रॉब्लेम होत असेल तर आहे ना तुम्ही सर्कलचे आहे ना बॉलची मेथड यूज करू शकता. आता सपोजली इथे 3 आहे तर इथे 3 बॉल्स काढायचे, इथे 2 बॉल्स काढायचे आणि टोटल काउंट करायचे 1 2 3 4 5. ही अशी 5. नेक्स्ट 4 आणि 1 तसंच सेम करायचं. 4 + 1 किती होतात तर 5. चला तर मग डी कडे वळूया. वन्सची टोटल करूया. 2 + 3 किती होतात तर 5 आणि 3 + 2 तर 5. नेक्स्ट वन्स E1 पाहूया. वन्स पाहूया. 0 + 0 0च होतो आणि 3 + 1 4 आणि F1 मधला वन्स पाहूया. 2 + 6 8 आणि 4 + 3 7. ओके स्टुडंट्स. आता प्रॅक्टिस झोन 8 कडे वळूया. सबस्ट्रॅक्ट द फॉलोइंग. खाली दिलेले काय करायचे सबस्ट्रॅक्शन करायचे आहेत. चला तर मग पहिल्यांदा यांना नंबर वाचूया. A1 8 - 4 किती होतात तर 4 आणि 5 - 1 तर 4. आता इथे पण कसं करायचं तर यांना पहिल्यांदा बॉल्स काढायचे. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 8 बॉल मधून किती घालायचे तर 4 कट करायचे. 1 2 3 4 आणि रिमेनिंग काउंट करायचे 1 2 3 4. ओके स्टुडंट्स. त्याचप्रमाणे टेन्स पण कॉलम करायचा. चला तर मग आता बी कडे वन्सचं पहिल्यांदा सबस्ट्रॅक्ट करूया. 6 - 5 किती राहतात तर 1 आणि 1च्या टेन्सच्या कॉलम मध्ये दुसरं कोणी नंबर आहे का नाही तर 1 जसाच्या तसा खाली येणार सबस्ट्रॅक्शन मध्ये. नेक्स्ट वन्स आणि टेन्सच्या ह्याच्यात पहिल्यांदा वन्स सॉल्व्ह करायचा कॉलम. 5 - 3 2 आणि 3 - 1 2. ओके स्टुडंट्स. आय होप तुम्हाला हे प्रॅक्टिस झोन व्यवस्थित समजले असतील. थँक्यू.